घर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार। नमस्कार सर्वांना, जे आरसीएम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अभिजात भाषाच्या या सेशन मध्ये आहे की आता अभिजात भाषाचा दर्जा मिळाला आपल्या मराठीला आणि या अभिजात भाषेच्या पहिल्या सत्रामध्ये आज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इतक्या दिवसापर्यंत आपण ज्या भाषेतून ट्रेनिंग घेत होतो त्या भाषेला अभिजात दर्जा नव्हता, परंतु आता आजचं हे पहिलं सेशन आहे अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच. त्यामुळे आता आपण सुद्धा म्हणू शकतो की यस आम्ही जे आहे अभिजात भाषेमधून आता ट्रेनिंग घेत आहोत असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. मित्रांनो, आज आपण दोन विषय बोलणार आहोत आणि रात्री अरविंद साकी सरांनी जो विषय मांडला त्यामध्ये तो विषय सुद्धा आपण घेणार आहोत. अरविंद साकी सरांनी या अॅनिव्हर्सरी मध्ये मोजके लोक स्टेजवर सेलिब्रेट होतील. म्हणजे अॅनिव्हर्सरीला 24 वर्ष होत आहेत आपल्या आरसीएम ला. 24 तारीख आहे आणि 24व वर्ष आहे. म्हणजे साल सुद्धा 24 व कंपनी सुद्धा 24 वर्ष होतात आणि 24 तारखेलाच अॅनिव्हर्सरी आहे आणि वाढदिवस आहे आपल्या कंपनीचा. आणि असा हा योग नंतर कधी येईल सांगता येत नाही. तर या योगाच्या निमित्तानं जे दिल्लीला येणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान घोषणा अरविंदजींनी रात्री केल्या होत्या, त्या आहेत आणि त्या घोषणा सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, दिल्लीमध्ये जाऊन ट्रॉफी आणणं हे काही साधं काम नाही. म्हणजे मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेल्यानंतर मला ट्रॉफी भेटली किंवा दिल्लीला गेलो मला हे सर्टिफिकेट भेटलं. तर आपल्या टीम मध्ये 31 हा महिना 31 तारखेचा आहे. 31 तारखेपर्यंत जॉईन झालेल्या माणसाला सुद्धा दिल्लीत जाऊन ट्रॉफी आणता येईल अशी घोषणा अरविंदजीने केली आहे. म्हणजे मी दिल्लीला जातो नेहमी परत येतो, परंतु दिल्लीला जाऊन ही ट्रॉफी आणली, दिल्लीला जाऊन हे सर्टिफिकेट आणलं असं पहिल्यांदा होणार आहे. सर्टिफिकेट, मेडल, पुन्हा काही भेटवस्तू आणण्यासाठी घोषणा रात्री अरविंदजीने केल्या आहेत आणि त्या घोषणा या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जॉईन झालेला व्यक्ती सुद्धा त्याला पात्र होऊ शकतो. बऱ्याच जणांचं मला फोन आला होता आज, नाही त्या दिसत नाहीत मला, उईकेताई रजनीकांताजी नाही का, संध्या उईके जी आहेत चंद्रपूरच्या, तर त्यांचा फोन आला होता की सर सगळ्या टीमचं टार्गेट पूर्ण करून घेतलंच ना, माझं टार्गेट राहिले. माझ्याच काय झालंय तितक्या न्यूट्रिशन ह्युमन माझी बिलिंग करायची राहिली. मला नंतर लक्षात आलं, मी सगळ्याला फोन लावत राहिले आणि नंतर आमच्या इकडच्या पिकअप सेंटरवरच्या न्यूट्रिशन ह्युमन संपल्या, नंतर मला बिलिंग साठी नव्हत्या. असं त्यांना आला. त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली गोष्ट आहे की त्यांचं सुटलेलं टार्गेट आता पूर्ण होऊ शकते. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि एक व्हिडिओ मला सापडला एकदम सुरुवातीच्या, रामचंद्रजीला माहित असेल, संतोषजीला माहित असेल, विलासरावला माहित असेल, अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये न्यूट्रिशनने एक व्हिडिओ तयार केला होता चार्ली चॅप्लिनचा. बहुतेक त्यावेळेस फार क्वचित लोक असतील ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहूया. फार छान, मला मी सकाळी सर्च करताना मला सापडला, तो सुद्धा पाहू. मित्रांनो, खूप मोठा जो ग्रोथ आहे हा सप्टेंबर महिन्यामध्ये बघायला मिळाला. म्हणजे आपण तुम्ही सगळ्यांनी जे काम केलं ते काम रिझल्टच्या रूपाने खरोखर बघायला मिळालेलं आहे. दिसलं ते काम सप्टेंबर महिन्यामध्ये, त्या काम दिसलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये काम दिसत होतं ते त्या सप्टेंबर महिन्यामध्ये ग्रोथ जे काम आहे, ग्रोथचं काम सप्टेंबर महिन्याच्या बिलिंग मधून, सप्टेंबर महिन्याच्या बिझनेस क्लोजिंग मधून दिसलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हे सगळं काम तुमचं आहे, हे सगळं काम, हे सगळं जो बिझनेस आहे तुमचा आहे. त्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ग्रोथ जबरदस्त पाहायला मिळालेली आहे. आणि आपल्याला एकच महिना ग्रोथ करायची नाही असं अजिबात नाही. एकदा नाही तर मग अभिनव बिंद्रांनी एकदा गोल्ड मेडल आणलं किंवा नंतर आपल्या
यांनी नीरज चोपडाजींनी एकदा गोल्ड मेडल आणलं, त्यांनी परत मैदानात उतरायलाच नाही पाहिजे, आणलंय एकदा आहे का नाही, एकदा गोल्ड मेडल आणलेलं आहे तर नाही, परत ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात त्या परत ते उतरतात आणि परत देशासाठी परत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते देशाचे चहेते आहेत, जे देशाचे स्टार आहे. तसं आपला हा बिझनेस एका सप्टेंबर क्लोजिंग पुरता अजिबात नाही. सप्टेंबरनं आपल्याला दाखवून दिलं की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो आणि ऑक्टोबर मध्ये तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. सप्टेंबरनं आपल्याला दाखवून दिलं की एवढी आपली क्षमता होती, एवढी क्षमता डेफिनेट तुमच्यामध्ये आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला तो बिझनेस रिपीट करायचा आहे. कारण की हा बिझनेस एका दिवसाचा अजिबात नाही, एका दिवसाचा नाही आणि एका महिन्याचा सुद्धा नाही. मग बरेच जण म्हणतील की नाही कसं सर, सप्टेंबर महिन्यात टार्गेट होतं ना म्हणून आमच्या टीमने केलं, ते असं टार्गेट होतं ना म्हणून केलं असं झालं. ऑक्टोबर मध्ये काय टार्गेट असू शकत, ऑक्टोबर मध्ये सुद्धा टार्गेट दिलेलं आहे. त्या पीपीटीच माझ्याकडे आले, पण मागच्या पीपीटी वरून ते समजून सांगता येतं ऑक्टोबर महिन्यामध्ये काय टार्गेट आहे. तो एक विषय आहे. आणि आजचा आपण न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. कारण की आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे त्यामध्ये प्रोटीन रेंज फार मोठी आहे. प्रोटीन रेंज मोठं ठेवण्याचं कारणच हे आहे की एकूण बिझनेस मध्ये, न्यूट्रास्युटिकलच्या बिझनेस मध्ये 50% बिझनेस हा प्रोटीनचाच असतो. 50% बिझनेस हा प्रोटीनचा असतो. म्हणजे आरसीएम न्यूट्रिचार्जची गोष्ट आहे, ते एकूण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट विकले जातात त्यामध्ये 50% प्रोडक्ट हे केवळ मात्र प्रोटीनचे असतात. आणि त्यामुळेच प्रोटीनला आपण, तुम्हाला मागच्या आठवड्यात सुद्धा आपण प्रोटीनची ट्रेनिंग घेतली, मागच्या वेळेस वेगळ्या प्रोडक्टची होती. आज आपण न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट याविषयी 20 मिनिटांमध्ये माहिती पाहणार आहोत. आणि पुढच्या 20-30 मिनिटांमध्ये जे नवीन ऑक्टोबर महिन्यामध्ये बिझनेस मध्ये अतिशय आपला ग्रोथ आणता येईल, त्यासाठी कंपनीच्या काय नवीन योजना आहेत त्यावर आपण पाहणार आहोत. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट यांची माहिती बघत असताना तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल, डेफिनेटली तुम्हाला असं वाटू शकतंय की सर ही माहिती आम्हाला होती, परंतु ती माहिती आणखी नवीन पद्धतीनं कशी सादर करता येईल याविषयी आपण पाहणार आहोत. आणि बऱ्याचदा खूप जण मला असं म्हणतात की सर आपण काय करतो, पेशंट शोधतो. तर पेशंट न शोधता स्वस्थ माणसं शोधायचे. असे स्वस्थ माणसं ज्यांना दीर्घकाळ स्वस्थ राहायचे. पेशंट आलं तर त्याच्याशी म्हणजे त्याला धुसफूस नाही करायची, त्याला म्हणजे आपण म्हणू ना धुसफूस करणं किंवा त्याला हे करणं, ते नाही करायचं. त्याच्यासोबत संवेदना राहू द्यायच्या. त्याला जी एवढी माहिती आपल्याकडे आहे तेवढी माहिती डेफिनेट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला चांगले गोष्टी ज्या सुचवू शकतो डेफिनेटली त्या सुचवायच्या आहेत, परंतु पेशंट वर जास्त वेळ खर्च करायचा नाही. कारण की पेशंट साठी डॉक्टर्स आहेत. आपण कुणासाठी आहोत, अशा स्वस्थ लोकांसाठी ज्यांना दीर्घकाळ स्वस्थ राहायचंय. स्वस्थ आहेत पण दीर्घकाळ स्वस्थ राहायचंय. आज आनंदात सुरू आहे, आपण बचत कशामुळे करतो, आज आनंदात आहेत परंतु दीर्घकाळ परत आनंदी राहायचं असेल तर त्यासाठी बचत करतो ना. तर आज सगळ्यात भारी बचत आपण बचतीविषयी शिकणार आहोत, ती म्हणजे आपल्या मसल्सची बचत. मसल्स बचत कशी करायची आहे याविषयी आज आपण पाहणार आहोत. तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा पेशंट असतील तर, आणि स्वस्थ राहणाऱ्या व्यक्तीसाठी मात्र आपण. तर प्रोटीन कुणाला द्यायचंय, प्रोटीन कोणी घेतलं पाहिजे, प्रोटीनची गरज कुणाला आहे, तर याचं परफेक्ट उत्तर आहे फिट आहेत, फिट राहायचं, त्यांनी प्रोटीन घेतलं पाहिजे. असं अजिबात नाही की आजारी त्याला प्रोटीन द्यायचंय, आजारी तर द्यावंच लागेल, तिथं त्याची मजबुरी आहे. पण जे व्यक्ती फिट आहेत, आज काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम मजेत चाललंय आहे की नाही, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, अजिबात आपलं मस्त चाललंय, तरी सुद्धा त्यांना प्रोटीनची खरी गरज आहे. मस्त राहायचं असं. जे व्यक्ती फिट आहेत, ज्यांना फिट राहायचंय त्यांना प्रोटीनची गरज आहे. आणि दुसरे कोणते, ज्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे. प्रोटीनची मस्त तर सगळेच म्हणतात आम्ही मस्त आहे, तर तुमच्यासाठीच तर आहे, तुमच्यासाठीच तर प्रोटीन आहे. तुम्ही फिट आहात म्हणून तर तुम्हाला गरज आहे.
कारण की विमा त्यांचाच काढला जाऊ शकतो, जीवन विमा त्यांचाच काढला जाऊ शकतो जे जिवंत आहेत. हेल्थ इन्शुरन्स त्यांचाच काढला जाऊ शकतो जे हेल्दी येतं. एखादा तुम्ही थर्ड स्टेजचा कॅन्सरचा पेशंट ज्याचा बायपास झाला त्याचा हेल्थ इन्शुरन्स घेऊन पण त्याला हेल्थ इन्शुरन्स मिळत नाही, ते अनहेल्दी ते त्याचा हेल्थ इन्शुरन्स निघत नाही. जीवन विमा जसा फक्त जिवंत माणसाचा निघतो, तसंच हेल्थ सप्लिमेंट हेल्दी लोकांसाठीच आहेत. मेलेल्या माणसाचा इन्शुरन्स निघत नाही किंवा अनहेल्दी माणसाचा मेडिकल इन्शुरन्स सुद्धा निघत नाही, त्यांचा नाही निघत. रामचंद्रजी आपल्यासोबत आहेत, त्यांचा दीर्घ अनुभव आहे फार्मा मधला आणि या सगळ्या बिझनेस मधला. रामचंद्रजी, एखाद्या व्यक्तीला जर मोठा आजार असेल तर हेल्थ इन्शुरन्स निघायला किती अडचण येतात? गुड मॉर्निंग ढवळेजी, तुम्ही आज पहिल्यांदाच मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. सर्वांना गुड मॉर्निंग आणि जय आरसीएम. तुम्ही म्हणताय ती गोष्ट अगदी बरोबर आहे. जर हेल्दी माणसाचा इन्शुरन्सचा प्रीमियम वर्षाचा एक 10,000 असेल फॉर एक्झाम्पल, तर आजारी माणसाचा हा प्रीमियम कमीत कमी 25,000 होईल. कारण जेवढे जास्ती आजार असतात तेवढे इन्शुरन्सच्या प्रीमियमवरती रायडर्स वाढत जातात आणि ते इतके वाढतात की शेवटी एका कंडिशन नंतर आजारी माणसाचं इन्शुरन्स काढणं सोडून देतात लोक. कारण त्याच्या रायडर्समुळे त्याचे प्रीमियमची अमाऊंट वाढत जाते. त्यामुळे केव्हाही यंग एज मध्ये हेल्थ इन्शुरन्स काढलेलं चांगलं. हा, तसं जसं यंग एज मध्ये रामचंद्रजीकडे मोठा अनुभव आहे. 30-35 वर्षाचा त्यांचा फार्मा आणि मेडिकल मधला अनुभव आहे. 30-35 वर्षाचा फार्मा आणि मेडिकल मधला त्यांचा अनुभव आहे. मित्रांनो, हेल्दी असताना जसं हेल्थ इन्शुरन्स काढल्या जातात, त्यातले सिनियर व्यक्ती आपल्याशी बोलले की जसं हेल्दी असतानाच हेल्थ इन्शुरन्स काढला जातो, तसं प्रोटीन सुद्धा तेव्हा चांगलं आहे ज्यावेळेस तुम्ही फिट आहेत. त्यावेळेस जर तुम्ही प्रोटीन जर घेतलं तर दीर्घ काळ तुम्हाला जे प्रॉब्लेम येणार आहे त्यापासून दूर राहतात. तसंच प्रोटीन फिट असताना घेणं आवश्यक आहे. आणि दुसरं कोणाला ज्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे त्यांना तर घ्यावंच लागेल. प्रोटीनची कमतरता आहे हे कसं शोधायचं, यासाठी कुठला टेस्ट करायची, तर ही नजर टेस्ट आहे. एकदम नजर टेस्टवर कळतंय याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. कशी नजर टेस्ट? बस, ते व्यक्ती थकलेला दिसेल, सकाळ झाली 8-9 वाजले तर एकदम चेंडू सारखं उडायचं ते दिलं सोडून आणि तुला 8 तास झोपल्यानंतर सुद्धा त्याला उत्साह वाटाना, त्याला पुढे परत झोप वाटायला, जोराचाही परत परत अंगावर घेतो. प्रोटीनची कमतरता आहे. 11 वाजता 12 वाजता जे थकतात एकदम, बस आता चहा प्यायला जाऊन, कॉफी घेऊन, चला जसं हे करून, खर्रा खाऊन, गुटखा खाऊन, बस प्रोटीनची कमतरता आहे. एकदम नजर न कळतं की अरे थकला व्यक्ती प्रोटीनची कमतरता आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या अगोदरच जास्त वय वाटायला लागलंय, वयाच्या अगोदरच जास्त वय वाटलंय, चेहऱ्यावर वयाचा परिणाम दिसायला लागला, फाईन लाईन्स दिसायला लागल्या, सुरकुत्या दिसायला लागल्या, डेफिनेटली त्यांना प्रोटीनची कमतरता आहे. चेहरा मेकअप न झाकता येईल, परंतु हातावर सुद्धा तुमचे लगेच दिसायला सुरकुत्या, अरे अरे, प्रोटीनची कमतरतेचं लक्षण आहे. चेहऱ्यावरची चमक गेली, चेहऱ्यावरची चमक गेली, प्रोटीनची कमतरता आहे. केस फार गळायला लागले, प्रोटीनची कमतरता आहे. प्रोटीन जसं तुमच्या शरीरात प्रोटीन कमी होतील तर ते सगळ्यात अगोदर निरुपयोगी वस्तू तुमच्या कमी करायला लागल. जसं आपल्याकडे पैसे कमी झाले की आपण जो अतिरिक्त खर्च आहे तो खर्च जसा कमी करायला लागतो, खास गोष्टीवरचा खर्च तर आपल्याला करावाच लागेल, परंतु जसे आपले छोटे छोटे दुसऱ्या खर्च आपण कपात करतो तसं प्रोटीनची कमी झाली की अगोदर केस गळायला लागतात. आता माझं आज मी शॅम्पू केला म्हणून मला एकदम तुम्ही माझं टोपलं ठेवल्यासारखं वाटत असं दिसत असेल तुम्हाला माझे केस. हा शॅम्पू असतात ना, रविवारी चंपी करतो आपण, शॅम्पू गिंपू करतो, आपल्याकडे खास 3-4 प्रकारचे खास शॅम्पू येतात. तर केस गळायला लागले की समजायचं प्रोटीनची कमतरता आहे. छोटे छोटे आपले मुलं येतात त्यांना उचलायला कठीणाई यायला लागली, आपल्याला उत्साह वाटाना, मुलांसाठी बाबा गाड्या आल्या का, प्रोटीनची कमतरतेचं लक्षण आहे. छोटे छोटे काम आपण दुसऱ्या सांगत, अरे माझा चष्मा द्या, माझा चहा कुठे, माझ्या गाडीची चाबी कुठे, माझं आहे की नाही, आहे की नाही, पेरूचा पापा कुठे, पेरूचा पापा कुठे म्हणजे जसं घरातून बाहेर येतो पेरूचा पापा, पेन, रुमाल, चावी, पाकिट आणि पास, पेरूचा पापा हे घ्यायला घेऊन काही जण दारात जातात, कंपाऊंड मध्ये जातात आणि मग घरी, अरे माझा मोबाईल राहिला, अरे माझी पाकिट कुठे, अरे माझी पास कुठे, जे म्हणतात ना, अशा सगळ्या लोकांना प्रोटीनची कमतरतेचं लक्षण आहे. की तुम्हाला छोटे छोटे काम तुम्ही सांगतात त्याला प्रोटीनची कमतरतेचं लक्षण आहे. आणि महिलांना, खास करून महिलांना
जे काम करावे लागतात. आता दसऱ्यामध्ये खूप साफसफाई केली असेल, दसऱ्यामध्ये खूप साफसफाई केली असेल आणि हे साफसफाई करताना जर तुमच्या घरच्याला कंटाळा येत असेल तर डेफिनेटली प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षण आहे. छोटे काम करतात. आणि महिलांना काय होतंय, नवरात्र सुरू आहे, श्रावणाचे उपवास संपले, आता नवरात्राचे उपवास सुरू आहेत, प्रोटीनची कमतरता होणारच ना. म्हणजे ज्याने काही जण श्रावणाचे उपवास केले, आता नवरात्राचे उपवास, पुन्हा कुठले तरी उपवास येत राहतात. या सगळ्या महिलांमध्ये ज्यांना काम करायचा कंटाळा येतोय, थोडं थोडं थकल्यासारखं वाटतंय, थोडं काम केल्यानंतर तो कंटाळा, इच्छा आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण शरीर साथ देत नाही, अशा सगळ्या महिलांना प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षण आहे. आणि हे सगळ्यात मोठं लक्षण, जे की आपण जेव्हा जेव्हा वातावरण बदललं तेव्हा तेव्हा जे आजारी पडत असतील त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. हा जो ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर हिट आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे का पावसाळा आहे लक्षात येईना. आता सुद्धा 10-12 जिल्ह्याला येलो अलर्ट आहे. म्हणजे सकाळी थोडी थंडी पडते, दुपारी ऊन तापते, रात्री परत थंडी पडते. अशा मध्ये जे व्यक्ती आजारी पडतात त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. आणि आजारी पडले की मेडिकलवर जातात, काहीतरी गोळ्या घेतात, खातात, डॉक्टरकडे जात नाही आणि त्यातून शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात, स्वतःची इम्युनिटी लो करून घेतात. अशा सगळ्या व्यक्तींची आपण मदत करू शकतो. त्यांना सांगू शकतो की वातावरण तर बदललंय आणि तुम्ही केवळ यामुळे आजारी पडतात की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. त्या सगळ्या व्यक्ती ज्यांचं वजन सामान्यापेक्षा जास्त आहे. सामान्य वजन म्हणजे आपली हाईट सेंटीमीटर मध्ये, त्यातून 100 वजा करायचे, तितकं मॅक्झिमम आपलं वजन असलं पाहिजे. सामान्य वजन म्हणजे, विलासराव हाईट माहिती तुम्हाला तुमची? यस सर. किती हाईट तुमची? 156. 156. वजन किती आहे? वजन आहे सर माझं 60. ओके. आणि वय काय? वय 56 आहे सर रनिंग. बरं. 156 हाईट, 56 वय आणि 60 वजन, बरोबर? तर पहा, म्हणजे 4 किलो आहे की नाही, 4 किलो आपल्याकडे वजन जास्त आहे. म्हणजे तुम्हाला मी यासाठी सांगतो की मला तुम्ही समोर दिसले तर जर सामान्यपेक्षा जास्त वजन आहे तर प्रोटीनची कमतरता आहे. आणि जर जास्त वजन जास्त असेल, आता विलासराव असे नाही दिसतात, पण ज्याचं 4 किलो मध्ये एवढं नाही दिसत, परंतु 10-12 किलो मध्ये असं दिसायला लागतंय. असे सगळे व्यक्ती ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना नंतर जर लाईफस्टाईल डिसीजेस झाले, डायबिटीज, मोटापा, हार्ट डिसीज, या सगळ्यांचं कारण आहे शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता. आणि प्रोटीन कशासाठी पाहिजे, तर आपलं शरीर ज्या 4 गोष्टीने बनलंय, पाणी, हाडं, मसल्स आणि फॅट, या सगळ्या गोष्टी प्रोटीनच, म्हणजे यामधले जे आपले स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर आणि मसल्स या प्रोटीनने बनल्या. फॅट आणि पाणी आपण बाहेरून घेतो, परंतु जे आपलं स्ट्रक्चर आहे, मेन स्ट्रक्चर, ते म्हणजे आपल्या हाडाचा सांकडा. आणि हा आपल्याला जर एकदम स्वस्थ शरीर पाहिजे असेल, आपला ढाचा मजबूत पाहिजे असेल, तर आपल्याला मजबूत हाडं पाहिजे. आणि मजबूत हाडांसाठी आपल्याला प्रोटीन पाहिजे. आणि हाडावर जे आपले आहेत मसल्स, जे आपला आणखीन स्ट्रॉंगनेस देतात, या मसल्स साठी प्रोटीन पाहिजे. हे लहान मुलाला सुद्धा माहिती आहे की मसल्स साठी प्रोटीन पाहिजे. पण लहान मुलाला मसल्स का पाहिजेत? प्रत्येक वेळेस जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मसल्सचं वेगवेगळं काम आहे. लहान मुलाला मसल्स पाहिजेत शरीराच्या विकासासाठी, त्यांच्या शरीराच्या विकासासाठी आणि इम्युनिटीसाठी. ही गोष्ट थोडीशी आपण क्लिअर करूया. लहान मुलाला मसल्स पाहिजेत शरीराच्या विकासासाठी आणि इम्युनिटीसाठी. तुम्ही पाहिलं असेल, ज्या मुलांचं वजन कमी असते ते मुलं लवकर आजारी पडतात. ज्यांचं वजन कमी असेल ते मुलं लवकर आजारी पडतात. खास करून वातावरण बदललं की डॉक्टरांकडे त्यांची चक्कर होतेच. अशा वेळेस त्यांना जर जे मस्क्युलर मुलं असतात, आता मी शाळेत आहे, शिक्षक आहे, मुलांशी संपर्क नेहमी असतोय,
मला लक्ष येतंय. ज्या मुलाला जवळ घेतलं, त्याला पकडलं खांदे, त्याचे दंड वगैरे पकडला, जो मुलगा मजबूत दिसतो ना तो आजारी कमी पडतो. आणि जे एकदम ज्याचं वजन कमी आहे ते मुलं परत परत अनुपस्थित राहतात, अब्सेंट राहतात, आणि त्याचं मुख्य कारण आहे की आजारी. म्हणजे मस्क्युलर मुलगा असेल, त्या शरीरामध्ये मसल्स चांगले असतील, आजारी कमी पडेल, तर तो आजारी कमी पडेल. आणि जर मसल्स कमी असतील तर तो नेहमी नेहमी आजारी पडेल. म्हणून लहान मुलाला मसल्स पाहिजे, तो त्याच्या विकासासाठी आणि त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याला मसल्स पाहिजे. तरुण पुरुषांना मसल यासाठी पाहिजे की सुगठीत आणि फिट दिसतात. दोघांचं वजन 70-70च आहे. काळ्या शर्ट वाल्या भाऊचं बी वजन 70 आहे, पिंक शर्ट वाल्याचं वजन सुद्धा 70च आहे, परंतु मसल्स जास्त आहेत. 70 किलो मध्ये मसल जास्त आहे तर फिट दिसतोय, आणि 70 किलोचं वजन आहे पण फॅट जास्त आहे तो फॅटी दिसतो. आणि आपल्या पुरुषांना हे काम आहेतच ना, वजन उचलावं लागतंय, काम करावं लागतंय. त्या दिवशी भंडाऱ्याला गेलो खोबराकडे, तर ते बॉक्स आणायचे होते. तर मी काय अगोदर पाहिलं की कोण मस्क्युलर माणूस आहे की जे आपल्या गाडीतून बॉक्स आपल्या हॉलमध्ये घेऊन जातील. तर वजन उचलायचं असेल तर मसल्स पाहिजे. एकदम अडकुळा व्यक्ती वजन नाही उचलू शकणार. तर आपल्याला सगळ्याला हे वजन उचलण्यासाठी पाहिजे, चालण्यासाठी, फिरण्यासाठी आणि लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी आपल्याला मसल्स पाहिजे. महिलांना मसल्स सुंदर दिसण्यासाठी पाहिजे. जर तुमच्याकडे फॅट वाढलं तर तुम्ही सुंदर दिसणार नाहीत. मागच्या वेळेस तर मी हा फोटो दाखवला होता. दोन्ही फोटो मध्ये एकच व्यक्ती आहे, सोनाक्षी सिन्हा. फक्त काळ्या शर्टवर त्यांचं वजन वाढलेलं होतं, फॅट होत्या, आणि ग्रीन जो दिसतोय रंग, यामुळे त्यांचं वजन त्यांनी कमी केलंय, फिट दिसतंय. एकच व्यक्तीचं वजन कमी झाल्यानंतर, मसल्स वाढवल्यानंतर आणि वजन कमी केल्यानंतर हा फरक दिसतो. सुंदर दिसण्यासाठी मस्क्युलर असणं आवश्यक आहे. पण तुम्ही नाही, आम्हाला सोनाक्षीसारखं व्हायचं, पण ते काम तर करायचे, हे काम करायचे, हे सगळे काम दसऱ्यामध्ये, दिवाळीमध्ये हे खूप काम करायचे. या सगळ्यासाठी आपल्याला मसल्स पाहिजे, आणि आपल्याला स्वतःसाठी फिरायचंय, स्वतःचं वजन उचलायचंय, यासाठी पाहिजे. लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी, एका वाक्यात सांगायचं तर जीवनाचा आनंद घेण्यासाठी मसल्स पाहिजे. परंतु जसजसं वय वाढतंय तस तशा मसल्स कमी होतात, आणि वयाच्या 35 नंतर दरवर्षी 1% मसल्स कमी होतात. आणि मला असं वाटतं जे बसलेले आहेत ना, मॅक्झिमम जण 35च्या पुढचे आहेत. मला ते कॅमेरे जितके सुरू दिसत आहेत सगळेच 35च्या पुढचे आहेत. असं मला बघितलं की लक्षात आलं की मॅक्झिमम जण जे आहेत अर्जुनचे 35 पेक्षा कमी वाले, एकदम 35 पैकी, बाकी सगळे आपण 35च्या पुढचे आहोत. 35 नंतर पर इयर 1% मसल लॉस होतो. घसारा असतो आपला, घराचा घसारा झाला, वस्तूचा घसारा होतो, सगळ्यात जास्त घसारा आपला होतो. 35 नंतर दरवर्षी 1% मसल लॉस. म्हणजे बाकी राहिला त्यातून पुन्हा 1%. नंतर तू एकदम 35 पेक्षा गाडी एकदम आपण म्हणतो उतार वयावर लागलो. फिट नाही, फिट तर सगळे जे एक्सरसाइज करेल ते फिट दिसतील ना. वय कमी असो का जास्त असो, जो एक्सरसाइज करेल तो फिट दिसल. आणि 35 नंतर आपली गाडी उतरणीवर लागते, त्यावेळेस काळजी घेणं आवश्यक असतं. त्यावेळेस आणि वयाच्या 35 नंतर 1% मसल लॉस होत असतो. 1% मसल लॉस वयाच्या 35 नंतर दरवर्षी होत असतो. त्यामुळं आपण मसल्सवर लक्ष देणं आवश्यक असतो. त्यानंतर बनलेल्या मसलची ती क्वालिटी सुद्धा बनत नाही बरं का. नंतर मसल जर बनल्या तर त्याची क्वालिटी तशी बनत नाही. त्यामुळे 35च्या आधी मसल्स बनवून घेणं आणि नंतर त्याची देखभाल करीत राहणं. आणि मसल्स कमी जर झाल्या तर भारत स्वतंत्र असेल, परंतु आपण पारतंत्र्यात जाऊ. आपल्याला नेहमी दुसऱ्याची मदत घ्यावी लागल. वाकर, काठी हे सगळं घेऊन आपल्याला चालावं लागल. इतरांची मदत, इतरांवर आपल्याला डिपेंड राहावं लागल. आपण त्या वयात तर काम करणार नाही, परंतु आपले दैनिक काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड व्हावं लागेल. आणि मित्रांनो, माझं जास्त वय नाही, परंतु मी ऐकली गोष्ट
कोणाला इतका वेळ नाही की म्हातारपणी तुम्हाला प्रत्येक एका मिनिटाला 5 मिनिटाला उचलून बाथरूम मध्ये नेणं, आणणं, बसणं, ठेवणं इच्छा असून सुद्धा त्या सगळ्या जी दौड सुरू आहे त्या दौड मध्ये खरी कुणालाही शक्य होणार नाही. पैसे राहतील, सगळं राहील, परंतु इच्छा जरी असेल तरी सुद्धा आपले मुलं बाळ लेकरं सुना हे गोष्टी करू शकणार नाही, ती सेवा करू शकणार नाहीत. आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागल. डिपेंड हे त्याचे चित्र दिसतंय आणि आपण विसरून जातो. म्हणून आपण बुद्ध होऊ शकत नाहीत ना. त्यामुळे कारण बुद्धाला 3 चित्र दिसले की त्यांना लक्षात आलं की म्हातारपण कसं राहणार आहे, यापासून मला मुक्त व्हायचंय. हे चित्र आपण रोज बघतो की हे एक दिवस ही गोष्ट येणारच आहे आपल्यावर, परंतु आपण हे विसरून जातोय. मित्रांनो, इथं जर आपल्या लोकांवर डिपेंड व्हायचं नसेल तर आपल्याला आपल्या मसल्स मजबूत ठेवणे पाहिजे. त्या म्हातारपणी इच्छा असून सुद्धा लोक करू शकणार नाही. मसल्स कमी झाल्या मोठापा येतो, लवकर डायबिटीस सुद्धा होऊ शकतो, म्हातारे लवकर दिसतो. म्हणून आपल्याला लहानपणापेक्षा सुद्धा वयाच्या 35 नंतर मसल्सची खरी गरज आहे. आणि या मसल्स बनण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे एक्सरसाइज आणि दुसरी आहे प्रोटीन. एक्सरसाइज, प्रोटीन दोन्ही गोष्टीनं आपल्या मसल्स बनतात. 30% एक्सरसाइज, 70% प्रोटीन. WHO म्हणतं जर तुम्हाला तुमच्या मसल्सचा मरम्मत करायची असेल, मेंटेनन्स करायचा असेल तर 1 ग्रॅम पर किलोग्रॅम मसल्स घ्या, प्रोटीन घ्या. मेंटेन करायचं असेल तर ही गोष्ट थोडीशी आपण लक्षात घेऊ. म्हणजे जर तुम्हाला नियमित मेंटेन करायचं असेल, मेंटेन करणं जसं आपल्या अकाउंट असतं ना, बॅलन्स इतकं मेंटेन करा, 1000 मेंटेन करा, 5000 मेंटेन करा, 10,000 मेंटेन, इतकं मेंटेन करायचं तितकं लागेल. पण जर तुम्हाला वाढवायचं जर असेल, जर तुम्हाला 1 ग्रॅम पर किलोग्रॅम मेंटेन करायचं असेल आणि जर वाढवायचं जर असेल, तुम्हाला जर बिल्ड करायचे असतील मसल्स, नवीन मसल्स तयार करायचे असतील, या मसल्स मध्ये सुधार करायचा जर असेल तर आपल्याला 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम आपल्या बॉडी वेटच्या मसल्सची गरज असते. आणि आपण सगळेजण त्या श्रेणीत येतो की आपल्याला बिल्ड करायच्या, आपल्या मसल्स बिल्ड करायच्या. आपण जर 60 किलोचे जर असतो, आपलं वजन जर 60 किलो असेल तर आपण 90 ते 120 ग्रॅम प्रोटीन दररोज घ्यायचं आहे. सगळंचे सगळं प्रोटीन सप्लिमेंट मधून घ्यायची गरज नाही. यातलं काही प्रोटीन आपल्याला अन्नातून मिळेल आणि काही प्रोटीन आपल्याला सप्लिमेंट मधून घ्यावं लागेल. हे अगोदरच क्लिअर करायला पाहिजे आपण ज्यांना सांगतो त्यांना की काही प्रोटीन तुम्हाला अन्नातून मिळेल आणि उरलेलं प्रोटीन आपल्याला सप्लिमेंट मधून घ्यावं लागेल. यस, हे 3 ते 2 पट आपल्याला प्रोटीन घ्यावं लागेल. आता काही जण आपल्याला असे म्हणतील की नाही, आम्ही आमच्या या मसल्स मध्ये खुश आहोत, हे मसल्स आहेत तितक्यामध्ये आम्ही खुश आहोत, त्यांना काय सांगायचं? मसल्स वर आपण इतका वेळ घेतला, 20 मिनिटं 10-15 मिनिटं आपण मसल्स वर बोललो, पण काही जण खुश आहेत की नाही आम्हाला इतक्या मसल्स मध्ये आम्हाला बरं आहे, त्यांना काय सांगायचं? तर त्यांच्यासाठी एक पॉइंट, आणि हा खरा पॉइंट आहे, हा मला असं वाटतंय की फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नवीन जे आपलं आधुनिक युग आहे, या आधुनिक युगामध्ये आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. ज्या युगात आपण राहत आहोत तिथं सगळं हे सुरू आहे. मला असं वाटतं की तुम्ही जर स्क्रीन बघत असाल, आता हा फोटो सुद्धा फार जुना वाटेल 2-4 वर्षानंतर. 2-4 वर्षानंतर हा फोटो सुद्धा जुना वाटेल. कोणी फवारणी पेस्टिसाइडची फवारणी नाही करणार, आता स्प्रे नाही करणार, आता ड्रोन आले, डायरेक्ट एका एकर मध्ये 2 चक्रा मारल्या की फवारणी झाली. आणि तुम्ही फोटो पाहिले असतील त्याचे किंवा प्रत्यक्ष पाहिले असेल, ते फवारणी ते पूर्ण झाडावर पडत नाही, ते पेस्टिसाइड सगळ्या हवेमध्ये उडतात असे. आणि पूर्वीच्या काळामध्ये की ग्रामीण भागामध्ये शुद्ध हवा आहे, तर त्यांना असे ड्रोन सुरू असताना जसं फिरवा होती किती शुद्ध हवा आहे. शहरातल्या पेक्षा जास्त पेस्टिसाइड ग्रामीण भागामध्ये आहेत. जिथे आपण शुद्ध हवा घेत होतो, आता सोयाबीनवर खूप पेस्टिसाइड,
आपण हे केल्या फवारल्यात आणि आता ट्रॅक्टरनं ते मोठमोठे पंप आलेत आणि ड्रोननं फवारणी सुरू आहे. तर या पेस्टिसाइड्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करीत आहेत. नाकातून, पाण्यातून, अन्नातून या पेस्टिसाइड्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागल्या. आणि मित्रांनो, या व्यक्तीला वाटत असेल की मी नाक तोंड दाबून मी काम सुरू आहे, तर नाही, त्याच्या शरीरात सुद्धा प्रवेश करत आहेत. या टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये येत आहेत, त्यानं फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत. आणि प्रत्येक गोष्ट शुद्ध ऑर्गॅनिक बनवू शकत नाही. आपण नाही बनवू शकत. आपण पाऊस नाही थांबवू शकतो, परंतु आपण छत्री घेऊन बाहेर जाऊ शकतो, रेनकोट घालून बाहेर जाऊ शकतो. त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे की आपल्याला आतून मजबूत व्हावं लागतं. कारण की टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये येणारच आहेत. या टॉक्झिन्स जे शरीरातून येतात, शरीरामध्ये येत आहेत, हवेमधून, पाण्यामधून, अन्नामधून, विचारामधून, या सगळे टॉक्झिन्स आपल्याला नुकसान करू नयेत यासाठी आपल्याला इम्युनिटी वाढवावी लागते. आणि ही इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रोटीन लागतंय. पण जे कोणी कशावर कन्व्हिन्स नाही झाले त्यांना हे डेफिनेटली सांगा. ते म्हणतात आम्ही ग्रामीण भागात राहतो, आम्हाला काय गरज आहे. तर तुम्हाला तर खरी गरज आहे म्हणा. तुमच्या घरी प्रोटीनच्या बॉटल नाही सापडणार, परंतु पेस्टिसाइडच्या बॉटल घरोघरी आहेत की नाही? घरोघरी तुम्हाला बॉटल सापडतील पेस्टिसाइडच्या. तुम्हाला तर गरज आहे, कारण की तुमच्या शरीरामध्ये इतकं विष चाललंय. तर याला कसं तुम्ही मजबूतीनं तुम्हाला याचा सामना करावा लागेल. यासाठी तुम्हाला प्रोटीनची गरज आहे. आणि कुठलं प्रोटीन घ्यायचं? तर पिडिकास वनवाला. त्या प्रोटीनचा पिडिकास वने असं प्रोटीन घ्यायचं ज्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. असं प्रोटीन घ्यायचं. असं प्रोटीन घ्यायचं ज्यामध्ये इनहिबिटर्स नाहीत. इनहिबिटर्स म्हणजे पोषण थांबवणारे घटक नाहीत. असं प्रोटीन घ्यायचं. व्हिगन प्रोटीन घ्यायचं. आणि त्यासाठी आयसोलेट सोया प्रोटीन सगळ्यात चांगलं आहे, जे ड्युपॉन्ट अमेरिकेकडून येते. आणि आपल्या भारतामध्ये आपण एकदम छान प्रोटीनची जी रेंज आणलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात बेस्ट प्रोटीन, सगळ्यात जास्त टक्के प्रोटीन असलेलं प्रोटीन आपल्याकडे आहे, ते म्हणजे न्यूट्रिचार्ज ऑल प्रो. आपल्याकडे सगळे बेस्ट आहेत, पण हे सर्वात चांगलं आहे. सगळ्यात जास्त पर्सेंटेज प्रोटीन असले न्यूट्रिचार्ज ऑल प्रो. ऑल प्रो, ऑल प्रोटीन, ऑल प्रो, ऑल प्रोटीन यामध्ये. आणि ऑल सगळ्यामध्ये खाता येतं. म्हणजे तुम्ही रायता असल, भाजी असल, डाळ असल, चपाती असल, सूप असल, ज्यूस असल, दूध असल, मिल्क शेक असल, स्मूदी असल, सलाद असल, ज्याच्या जे तुम्ही खात असाल त्यामध्ये तुम्ही याला टाकू शकता. जशी आपण ग्रेव्ही बनवतो ना, तर प्रत्येक भाजीची ग्रेव्ही तुम्ही याची बनवू शकता. बऱ्याच जणांना प्रोटीनची टेस्ट आवडत नाही, तर प्रोटीन आपण अन्न म्हणून देऊ शकतो. असं प्रोटीन आपल्याकडे आहे. कुठलाच फ्लेवर नसलेलं, वाढत्या वयामध्ये आपल्या मसल्स सुधारणार, जे आपण मुद्दा घेतला होता की आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्या मसल्स वाचवण्यासाठी आणि नवीन मसल्स तयार करण्यासाठी. वाढत्या वयामध्ये जो आपला स्टॅमिना कमी होतो, तो स्टॅमिना बनवण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, जी आपलं आंतरिक सूज आहे ती सूज कमी करण्यासाठी, मेटाबॉलिझम वाढवून कॅलरीज बर्न करायसाठी फायदा देईल आपला न्यूट्रिचार्ज ऑल प्रो. आपल्या स्किन, आपले केस यांना चांगलं ठेवण्यासाठी जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, त्या लाईफस्टाईल डिसीज पासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिचार्ज ऑल प्रो काम करल. आणि याची खास गोष्ट अशी ना, यामध्ये ना हे तीन, आता ऑल प्रो मध्ये कुठलं प्रोटीन टाकेलं आहे, तर सोया, पंपकिन सीड्स आणि मटर, या तीन सोर्स म्हणून घेतलेलं प्रोटीन आहे. सोया प्रोटीन आपल्याकडे होतच, पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बिया त्यातून काढलेलं प्रोटीन, आणि मटर वटाण्यातून काढलेलं प्रोटीन, या तिन्हीतून काढलेल्या प्रोटीनचं न्यूट्रिशन ऑल प्रो आहे. आणि रेकॉर्ड ब्रेक 84% प्रोटीन आहे. 84% प्रोटीन न्यूट्रिचार्ज ऑल प्रो मध्ये आहे. क्लीन
लेवल इतकं जास्त प्रोटीन म्हणजे जे फार्मा मध्ये सुद्धा नाही, 84% प्रोटीन, 84% प्रोटीन, 2% फायबर म्हणजे 86%. 84% प्रोटीन आणि 2% फायबर असलं सगळ्यात क्लीन कुठल्याही, आणि त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळं ते आपण कशामध्ये सुद्धा मिसळू शकतो. सगळे अमिनो ऍसिड्स आहेत आणि 12 वर्षापासून पुढच्या कुठल्याही मुलांना आपण देऊ शकतो. 12 वर्षापेक्षा जास्त कोणालाही देऊ शकतो. कुठलंच प्रिझर्वेटिव्ह, फिलर, फ्लेवर काही नाही. साखर नाही, कोलेस्ट्रॉल नाही, ट्रान्स फॅट नाही, ग्लुटन नाही, लॅक्टोज सुद्धा नाही यामध्ये. एकदम म्हणून पचायला एकदम सोपं, आणि तुम्ही त्यामुळेच आपण हे कुठल्याही गोष्टीमध्ये मिसळून देऊ शकतो. ज्यांना लपून, आपल्या आईला लपून खाऊ घालावं लागतं ना मुलाला, त्यासाठी ते एकदम चांगलं आहे. मुलं प्रोटीन खात नाहीत, कुणाला गुपचूप खाऊ घालायचं असेल, चुपचाप त्याला त्याच्या अपरोक्ष त्याला जर मिसळून द्यायचं असेल ते मिसळून द्या. प्रोटीन 84% मिळेल, आणि 84% वाला प्रोडक्ट कुठंही नाही. वरून सुद्धा टाकू शकतो, भाजी बनवता सुद्धा टाकू शकतो, आपला जसं जसं करता येईल, आणि याच्या खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला युट्यूब वर मिळतील. त्यानंतरचं न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट. एक लक्षात राहू की 3 प्रकारच्या बिया, सोया, पंपकिन आणि मटर, या 3 पासून बनलेला आहे. 84% प्रोटीन, 2% फायबर, 1000 रुपयाला 200 रुपयाचा जार आहे, MRP आहे आपल्या सिटी मध्ये, स्वस्त. कुठल्याही प्रोटीन मध्ये सुद्धा आपण याला मिसळू शकतो. खास करून रामचंद्रजी सगळ्यात जास्त मला हे लोक मिसळताना दिसलेत. न्यूट्रिचार्ज कॉफी हेझलनेट आहे आपलं, आणि न्यूट्रिचार्ज बनाना कॅरेमल शेक. त्या शेक मध्ये काय प्रोटीनची मात्रा थोडी कमी आहे, पण ते फार टेस्टी आहे. काही जर काय करतात, दोन्हीचं कॉम्बिनेशन करतात. न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक येतात आणि त्यामध्ये न्यूट्रिचार्ज ऑल प्रो टाकतात, म्हणजे प्रोटीन सुद्धा भरपूर आणि टेस्ट सुद्धा भरपूर. म्हणजे प्रोटीन मध्ये प्रोटीन मिसळून आपल्याकडे घेतल्या जात आहे टेस्ट मुळे. आणि आता जो मोसम येणार आहे ना, आता जो मोसम येणार आहे दसऱ्यानंतर, जे आपल्या थंडीचा मोसम येणार आहे, आणि या थंडीच्या मोसमामध्ये खूप जण बॉडी बनवण्यासाठी, हेल्थ बनवण्यासाठी आता बाहेर पडतील. दसऱ्यापासून बाहेर पडतात लोक, जातात मॉर्निंग वॉक सुरू करून, थोडी थंडी पडायला लागली, आणि अशा सगळ्या लोकांना आपल्याला प्रोटीन विषयी सांगायचं आहे. त्यांना सांगायचं आधी त्यासाठीचं खास प्रोटीन राजेशाही प्रोटीन आहे न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता. न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की केसर आणि पिस्ता टाकलेलं प्रोडक्ट बाकी कुठल्या कंपनीकडे नाही. केसर आणि पिस्ता टाकलेलं कुणाकडेच नाही. हे गरम झाली, हे रात्रीच्या वेळी घ्यायला याची मजा खूप छान आहे. हलकी हलकी थंडी पडायला लागल तर चहा पिण्यापेक्षा न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट सकाळी आणि सायंकाळी घेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. खास करून सर्दी जुकाम जो होईल त्यामध्ये हे गरम कोमट दुधामध्ये जर न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट जर घेतलं तर फार लवकर फरक पडतो. मसल्स बनतात, बाकी प्रोटीनचे जे फायदे आहेत, शरीर सुदृढ राहणं, इम्युनिटी वाढवणं, हे तर आहेत. आणि रिअल केसर आणि रिअल पिस्ता यामध्ये घटना आहे. स्किनवर याचे रिझल्ट लवकर दिसतात. तुमचा रक्त संचार वाढतो केसरमुळे, ऊर्जा वाढते. न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट मध्ये 64% प्रोटीन आहे. 64% प्रोटीन आहे. रिअल केसर, रिअल पिस्ता, बायोऍक्टिव्ह हळद यामध्ये आपण घातले आहे. 14 वर्षापेक्षा पुढचे सगळ्या व्यक्ती ह्या घेऊ शकतात. गर्भवती मातांना आपण रेकमेंड करतो, खास रेकमेंड करतो न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट. कारण त्यांची इम्युनिटी पण वाढते, प्रोटीनची गरज जास्त असते, प्रोटीन पण मिळते, आणि आपण बऱ्याचदा त्यांना केसर खाऊ घालतो गर्भवती मातांना. आपोआप त्यांना केसर सुद्धा न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट मधून मिळते. न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट टेस्टच्या मामल्यामध्ये नंबर 1 आहे. टेस्टच्या मामल्यामध्ये नंबर 1 असलेला न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये 64% प्रोटीन आहे, जे आपण नेहमी हे आपण
न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट कोमट दुधामध्ये अतिशय छान त्याचे आपल्या लागते, त्याची टेस्ट अतिशय उत्तम आहे. न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज ऑल प्रो या दोन्ही गोष्टी आपण रेकमेंड करायच्या, घ्यायला लावायच्या. फायदे वेगवेगळे आहेत आणि यांचा टार्गेट ग्रुप सुद्धा आपण वेगवेगळा ठेवू शकतो. कुणाला कशासाठी पाहिजे, जे त्या जशी त्यांच्याकडून त्यांना बोलतं केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यांना काय हवंय. जोपर्यंत आपण ऐकणार नाहीत ना तोपर्यंत लक्षात नाही यांना काय हवंय. जसं आपण ऐकून ते मुद्दे आपल्याला त्याच्यासमोर मांडता येतील. सप्टेंबर महिन्याचा बिझनेस आपण जो केला, सप्टेंबर महिन्याच्या बिझनेस नंतर आपल्याला या महिन्यामध्ये जो बिझनेसची चिंता वाटते, या महिन्यामध्ये कसा बिझनेस आपल्याला जास्त करता येईल, तर यासाठी न्यूट्रिचार्जनं ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा खूप छान ज्या योजना आहेत त्या योजना आणलेल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा जे टार्गेट काय, बऱ्याच जणांना वाटतं की टार्गेट होतं म्हणून आम्ही बिझनेस केला, तर आता काय करता येईल आपल्याला त्यासाठी. तर मित्रांनो, त्यासाठी आता आपल्याला ज्या योजना आहेत त्या योजना मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं होतं की एक खास व्हिडिओ होता, फार जुना होता तो व्हिडिओ. असं मला वाटतं तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि चार्ली चॅप्लिन आहे का तसे त्या स्वरूपात हा व्हिडिओ आहे. दोन जुडवा भाऊ कुंभ के मेले में बिछड़ जाते, नंतर भेटल्यानंतर त्यांची काय गंमत येते पहा. म्हणजे फूड सप्लिमेंट कसं काम करते आणि लवकर नाही तर दीर्घ काळ घेतल्यानंतर काय त्याचे रिझल्ट दिसतात, यासाठीचा हा व्हिडिओ आहे. खूप जुना, खूप अगोदर न्यूट्रिचार्जने बनवला होता. खूप कमी लोकांना बघितलं असेल. ज्यांचं लक्ष इकडं तिकडं असेल त्यांनी कृपया, मला नाही पाहिलं परंतु चार्लीची आपल्याला जरूर पहा. आणि हा व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला नंतर देईन. विलासराव, काळं काळं दिसतंय का? ओके, याचा आनंद घ्या. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला थीम लक्षात येऊन जाईल. बोलत काहीच नाही, ते मुक आहे सगळं.
हा व्हिडिओ खूप अगोदर न्यूट्रीचार्जनं बनवला होता की वाईट सवय असो की चांगली सवय असो त्याचा रिझल्ट उशिरा दिसतो परंतु रिझल्ट 100% दिसतो. न्यूट्रीचार्ज एक चांगली सवय आहे, स्वस्त आदत आहे. तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट नाही दिसणार परंतु दीर्घ काळानंतर त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसणारच आहे. 100% दिसणार आहे. दोन जुळे भाऊ, एकाला चुकीची सवय, एकाला चांगली सवय, स्वस्त सवय न्यूट्रीचार्जची लागते. काही लोक म्हणतात की तुम्ही हे घेतलं त्याची सवय तर नाही लागणार. अरे म्हणा बाबा एक तर चांगली सवय लागू दे, हे नाही आदत तर नाही लागणार. अरे मग एक तर चांगली आदत लागू दे ना, काय व्हायला लागले, बाकी सगळ्या वाईटच आदत आहेत. स्वस्त सवय आहे, चांगली सवय आहे, ही चांगली सवय आपण लागली पाहिजे. तर ही न्यूट्रीचार्ज ही खूप जुनी, ज्यावेळेस प्रोटीन एकच होतं आपल्याकडे जे डब्यात द्यायचं त्या काळी हा व्हिडिओ बनवला होता. युट्यूबला तुम्हाला सापडेल. बोला महेंद्रजी बोला. जय आरसीएम सर, मेघराज न्यूट्रीचार्ज. सर मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आहे ना, ते सकाळच्या सत्रात घ्यायचं का म्हणजे दुपारी असं कसं घ्यायचं? न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट या सकाळी घ्यायच्या उपाशी पोटी. न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट ग्लायसेम टॅबलेट उपाशी पोटी घ्यायची आणि नंतर ग्लायसेम प्रोडक्ट घेऊन टाकायचं. नाही सर, मला फक्त मी हे सेशन ऐकलं होतं, नोट बी केलं होतं. आपली जी डायबिटीज असते, हाय डायबिटीज, लो आणि प्री डायबिटीज, त्याला जर प्री डायबिटीज 125 म्हणजे 140च्या खाली आली तर टॅबलेट बंद करायचं, प्रोडक्ट चालू ठेवायचं. प्रोडक्टच घ्यायचं नुसतं. तर प्रोडक्ट मग ते सकाळच्या सेशनला घेऊ का सर? सकाळी घ्यायचं सकाळी. अच्छा सर, माझ्याकडून तुमचं न्यूट्रीचार्ज टीमचं खूप अभिनंदन. माझी 4 महिन्या पहिले शुगर 375 होती आणि मी कालच शुगर टेस्ट केली तर माझी शुगर म्हणजे फास्टिंग 108 आली आणि बीपी 125 आली. स्वतःची माझी, म्हणजे मला शुगर, म्हणून मी ते प्रोडक्ट माझ्याजवळ होतं न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट, तर मग ते सकाळी मी घेतोय डेली. तर चालेल ना सकाळी? बस हाच प्रश्न. आणि सर आपले एक रिलेटिव्ह आहेत, म्हणजे पाहुणे आहेत माझे दाजी, त्यांना सर सतत तोंड येतं त्यांचं. काय होतं? आपलं छाले तोंडात आहे ना, तोंड येत आहे. त्यांचं कम से कम 6 महिन्यात 1 वर्षापासून प्रॉब्लेम आहे त्यांना. ते तिखट खाऊ शकत नाही. तोंड येत नाही का आपलं, छाले वगैरे पडतात. आहे लक्षात. हा, त्यांनी आता मी त्यांना गामा आणि मॅन घेता येते, पण हे देऊ शकतो का सर? मग मी आपलं बायो देऊ शकतो त्यांना? बायोएज देऊ शकतात, परंतु त्यांची एकदा चांगला डॉक्टरला दाखवून त्यांचं ब्लड टेस्ट वगैरे करून घ्या, कारण की तोंडात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते ते, किंवा मग दुसरं काही त्याचा प्रॉब्लेम असू शकतो. तरी एकदा तुम्ही त्यांचं ब्लड टेस्ट करून चांगल्या डॉक्टर दाखवून घ्या. पण न्यूट्रीचार्ज मॅन त्यांना कंटिन्यू राहू द्या. काय होतं की बऱ्याचदा डेफिशियन्सीमुळे तोंडात येते, तर तुम्हाला त्याचं बंद होऊन जाईल. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही तुमचा डायबिटीज जो आहे त्यावर काम केलं आणि त्यातून तुम्ही बाहेर पडलात. याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या हातून आणखी बऱ्याच लोक यातून बाहेर पडू अशी सदिच्छा. सर धन्यवाद. रामचंद्रजी बोला. साहेब गुड मॉर्निंग. तुमचं आणि न्यूट्रीचार्जचं खूप अभिनंदन. जे तुम्ही अथक परिश्रम घेताय लोकांची मानसिकता बदलण्याचं आणि फिट राहण्यासाठी काय करावं लागतं त्याला खरोखर सलाम आहे. कारण इतक्या वर्षापासून हे एज्युकेशन चालू आहे, आता त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागले. माझे बेसिकली 2 क्वेरीज आहेत. तुम्हाला जसं प्रायोरिटी वाईज जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही हे करा. प्रश्न पहिला असा आहे की आपल्याकडं जेवढं आपल्या प्रॉपर्टीचं मेंटेनन्स लोक करतात तेवढं आपल्या बॉडीचं करत नाही. तर आपली जी गाडी आहे, गाडीचं वेअर अँड टेअर करायला लोक एकदम पर्टिक्युलर असतात. इन्शुरन्स काढणे, सर्व्हिसिंग करणे, ऑइल बदलणे, ग्रीस बदलणे. पण ह्युमन बॉडी म्हणले की ती लास्ट प्रायोरिटी येते. असं काही कंपनीचं काही कंपॅरेटिव्ह व्हिडिओ आहे का की जेवढी ह्युमन गाडीची तुम्ही मेंटेनन्स करतात तेवढीच ह्युमन बॉडीची करणं गरजेचं आहे? तसा काही व्हिडिओ किंवा काही एज्युकेशन मटेरियल असेल तर ते कृपया त्याच्याबद्दल माहिती द्या. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलाय. त्याबद्दल मी कंपनीचे नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला आयडिया विचारतात ना, यामध्ये मी निश्चित सांगेल की असा एक व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये असं दाखवता येईल आपला बॉडी आणि गाडी या दोन्हीचं, ह्युमन बॉडी आणि मेकॅनिकल बॉडी या दोन्हीचं काही बनवता येईल का व्हिडिओ? डेफिनेटली बनवतील. आपल्याकडे टीम आहे, त्यासाठी एक वेगळी स्पेशल टीम आहे आपली.
आणि ते बहुतेक आपल्या अॅनिव्हर्सरीच्या आसपास असा व्हिडिओ बनेल सर, डेफिनेटली बनेल. थँक्यू. पॉईंट नंबर 2, आपले जेवढे ट्रॅडिशनल आता दिवाळीचे पदार्थ आहेत त्या सगळ्यामध्ये ऑल प्रो आपल्याला मिक्स करता येईल का? तिखट आणि गोड सगळ्या पदार्थामध्ये? सगळ्या पदार्थामध्ये आपल्याला बनवता येईल आणि त्याच्या रेसिपी सुद्धा आपल्या युट्यूबला आहेत. शंकरपाळे, बेसनाचे लाडू, करंजा, चकल्या. शोभाताईला वाटेल एकदम मस्त आयडिया सांगायचा अर्चना ताईला, शोभाताईला की आता मस्त हे अंबरीसला मिसळते, कारण की आता सगळे जण लागणार आहेतच, कारण किराणाची यादीच आता बनणार आहे. एक्झॅक्टली. आणि त्यामध्ये आपण नुसतं चमचमीत नाही तर स्वास्थ्यवर्धक आपला कसा फराळ करता येईल. अनारसे, बेसिकली अनारसे, करंजा, शंकरपाळ्या, चकल्या, शेव, जेवढे पिठापासून पदार्थ बनतात त्या सगळ्यात आपल्याला हे ऍड करता येईल 100%. आणि आपण तसा इनिशिएटिव्ह करून मी मनीषाजीला बोलतोय की तसे जे आपल्याकडे फराळ बनणार आहे प्रोटीन फराळ, तर याचे सुद्धा आपल्याला काय प्रमोशन करता येईल यावर सुद्धा बोलू. प्रोटीन फराळ आहे की नाही, म्हणजे नुसता फराळ. कारण की बाकी काय करतात खवे आणि ते डुप्लिकेट खवे, त्या डुप्लिकेट खव्याचे बातम्या येतात. आता दिवाळीचं जसं सुरू होईल का की दिल्लीमध्ये इतका डुप्लिकेट खवा जप्त, या शहरामध्ये इतका डुप्लिकेट खवा जप्त, अशा बातम्या यायला लागतील. आणि आपल्याकडे येतील की यांनी प्रोटीनचे हे लाडू बनवलेत, यांनी प्रोटीनच्या त्या करंज्या बनवल्यात, यांनी प्रोटीनचे हे अनारसे बनवलेत, या आपल्याकडच्या खबरा राहतील, आपल्याकडचे राहतील. बरोबर ना? बोला रेणूजी, बोला. सर, सर मला एक विचारायचं होतं की आता जे आपल्याकडे चिकनगुनियाची साथ सुरू आहे, लोकांना द्यायचं की नाही द्यायचं आणि ते कोणतं द्यायचं सर? प्रोटीन का? हो. तुम्ही त्यांना त्यांच्या टेस्टनुसार, त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते प्रोटीन त्यांना देऊ शकतात. न्यूट्रिशन ऑल प्रो, न्यूट्रिशन केसर पिस्ता, न्यूट्रिशन प्रोडायट, जे त्यांना आवडते ते प्रोटीन द्या, कारण की त्यांना त्यांचे गुडघे आणि सांधे इतके दुखायला लागतात, म्हणजे तरुण म्हातारे होतात. क्लायंट लोकांना सर चिकन गुन्ह्यामध्ये तरुण व्यक्ती म्हातारे माणसारखा वागायला लागतो. हो, खूप त्रास. हात द्यायल्याशिवाय त्याला उठता येत नाही, म्हणजे हात टेकूनच तो उठतात, ते एकदम म्हातारपणाचे लक्षण येतात. तर त्यांना तुम्ही न्यूट्रिशन ऑल प्रो मी त्यांना सजेस्ट करा, भोजनात घ्या म्हणा, डब्बा लवकर संपवा, 15 दिवसात संपवला तरी हरकत नाही. ठीक आहे सर. रेणुकाताई बोला. सर, आजची खूप चांगली मीटिंग वाटली मला, आणि प्रोव्हाइड दोन्ही पण ऑल प्रोव्हाइडची पण बाबाला माझ्या मी आपलं केसर पिस्ता देत असते, पण थोड्या मुंग्या येतात बाबाच्या एक साईडला, तर ऑल प्रोव्हाइड कधी दिलं नाही, तर त्या मुंग्यांना थोडा आराम पडते, थोडा परत कमी झालं की परत होते. मग त्याच्यासाठी माझा प्रश्न आहे की त्यांना काय देऊ इच्छितो? त्यांना मुंग्या येत असतील तर न्यूट्रिचार्ज गामा चालू आहे सर त्यांना, आणि गामा चालू आहे, गामा डेली घेतात. आणि न्यूट्रिचार्ज हे पण दे त्यांना, व्हेज ओमेगा. व्हेज ओमेगा द्यायचे, आणि न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा. तुम्ही गामा ओरिजिनल सुरू आहे तर गामा ओरिजिनल सुरूच राहू दे. गामा घेतातच रोज, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. ऑल प्रोव्हाइड दिलं तर चालेल का सर? ऑल प्रो देऊ शकता, न्यूट्रिचार्ज ऑल प्रो तुम्ही देऊ शकता. थँक्यू सर. संतोषजी बोला. आता दिवाळीच्या जय सिम सर, बोला. मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज सर. जो आपण न्यूट्रीचार्ज काउन्सिलरचा जो कोर्स करतोय, तर आपण ते पेमेंट पण केलंय त्यांची, म्हणजे त्या व्यक्तीची व्हॉट्सअपला पण नोंद झाली त्यांच्या ग्रुपमध्ये. मग आता ते सेशन कसे करणार, ते काय ऍप घ्यायचं? ॲप घेतलंय सर. त्या ऍप मध्ये व्हिडिओज आहेत ना? हो, पण त्यांचे सेशन वगैरे राहतात का? ते नंतर ना त्याच्यामध्ये नोटिफिकेशन येतं तुम्हाला, तुमचं जर ज्या दिवशी होमवर्क आहे काय काय येतात. या व्हिडिओचे काय करायचे, एक वही करायची, व्हिडिओ बघायचा, त्याचे नोट्स काढायच्या, आणि त्याचं असं की एक कम्प्लीट झाल्यानंतर पुढचे व्हिडिओ चालतात. ते सगळे व्हिडिओ त्यातून त्यांना सगळे व्हिडिओ झाले असतील, त्यामध्ये एक्सपर्टिफायचे व्हिडिओ झाले असतील, ते व्हिडिओ बघायचे आणि त्याचे आपल्याला नोट्स काढायच्या. नोट्स काढल्यानंतर त्यांचे विकली हे असतात, टेस्ट असतात, त्यामध्ये टेस्टची त्यांना लिंक येते का? करायचं आणि लिंक येते कम्प्लीट करायचं. त्या टेस्ट साठी लिंक येते का?
ते नोटिफिकेशन मध्ये लिंक येते, ओके वर नोटिफिकेशन आहे. ओके चला थँक्यू सर. आणि काही अडचण असल्यास मला फोन पण करा. मालाजी बोला. हॅलो सर, माझा प्रश्न आहे की एक 65 वर्षाची लेडीज आहे. हा तिला तिचं अंग पण खाजत आहे, तिला थायरॉइड आहे, बीपी, शुगर आणि एकदम वीक आहेत त्या शरीरानं. तर त्यांना मी गामाचं सांगितलंय, तर आणखीन काही द्यायचं का त्याच्यासोबत सर दुसरं? त्यांना डॉक्टरांचं काय सुरू आहे? डॉक्टरची औषधी वगैरे चालू आहे त्यांची, पण त्याला काहीच रिझल्ट नाही. अंग पूर्ण खाजत आहे आणि अंग असं काळ, त्वचा पूर्ण काळी झालेली आहे खाजून खाजून त्यांच्या अंगाची शरीराची. मी त्यांना न्यूट्रिचार्ज S5 द्या. न्यूट्रिचार्ज S5. हा, दुसरं सर त्याच्यासोबत? न्यूट्रिचार्ज S5 आणि प्रोटीन द्या. कुठल्याही त्यांना जे आवडतं ते प्रोटीन द्या. हा, गामा देऊ सर? हो हो ठीक आहे. पण तुम्ही प्रोटीन जरूर द्या, कारण की ज्या नवीन सेल्स बनतील त्यासाठी प्रोटीन लागेल आणि त्याची इम्युनिटी सुद्धा वाढेल. ओके. आता आपल्याकडे 5 मिनिटं आहे. त्या 5 मिनिटामध्ये जो आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे मी तुम्हाला काय नवीन आहे आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे व्यक्तींना आपल्याला अॅनिव्हर्सरीला घेऊन जायचंय त्यांना काय मिळेल. तर मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा 1 ऑक्टोबर, आता खालचं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तुम्ही वाचू नका. त्या पीपीटी रात्री मिटिंग झाली, त्याच्या नवीन पीपीटी आमच्यापर्यंत काही पोहोचल्या नाही. आणि हे पहिलं सेशन, कारण की रात्री मिटिंग झाली. रात्रीच्या मिटिंग मध्ये जे सांगितलंय अरविंद साकी सरांनी, त्याच्या पीपीटीच आणखी आल्या नाहीत आणि मला असं वाटतं की खूप कमी जण त्या मिटिंगला असतील. तर त्यामध्ये आपण जे या ऑक्टोबर महिन्यामध्ये अगोदरचे सगळे लाभ ज्यांनी जुने टार्गेट केलंय ते मिळणारच आहे. आता हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय मिळणार, जे काही करू शकले नाही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये जे कुणी 15 न्यूट्रिचार्ज ह्युमन 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्यामध्ये 15 न्यूट्रिचार्ज ह्युमन करतील त्यांना सुद्धा रुमाल आणि बॅच मिळणार आहे. कुठं? इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली इथे मिळणार आहे. मिशन 15 करोड अंतर्गत मध्ये त्यांना सुद्धा मिळणार आहे. 5 न्यूट्रिचार्ज ह्युमन 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, याला सप्टेंबर नका वाचू, ऑक्टोबर महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये सुद्धा जे 5 न्यूट्रिचार्ज ह्युमन करतील त्यांना सर्टिफिकेट तिथं मिळणार. 500 रुपयाच्या टूल्स खरेदीवर 200 रुपयाची टाय मिळणार आहे फ्री. या महिन्यामध्ये 5 न्यूट्रिचार्ज ह्युमन केल्यानंतर दिल्लीला, जे दिल्लीला येतील त्यांना टाय मिळणार आहे. त्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 न्यूट्रिचार्ज ह्युमन जे करतील त्यांना जे लाभ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये होते ते ऑक्टोबर महिन्यात सुद्धा होणार आहेत. म्हणजे नवीन व्यक्ती आहेत ज्यांना दिल्लीला यायचं आहे, तुम्ही त्यांच्या किमान 15 न्यूट्रिचार्ज ह्युमन कंप्लीट करून तुम्ही त्यांच्या डेफिनेट 15 न्यूट्रिचार्ज ह्युमन कंप्लीट करून घ्या. शोभाताई बोला. सर, न्यूट्रिचार्ज वुमन जे आहेत ते समजा मागच्या महिन्यात मारले तरी पण या महिन्यात मारावं लागतील का, त्या धरल्या जातील? हा, न्यूट्रिचार्ज ह्युमनचं बिल तुम्ही या महिन्यासाठी तुम्हाला नवीन करावं लागेल. मागच्या महिन्यामध्ये ज्या तुम्ही न्यूट्रिचार्ज ह्युमन घेतल्या त्याचे लाभ, त्याचे फायदे, त्याचा पीव्ही, त्याचा जो पैसे मिळणार आहे ते तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मिळून जातील. नवीन महिन्यामध्ये आता ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये काही विकत घेतल्या न्यूट्रिचार्ज ह्युमन, ते या महिन्यामध्ये खाणार का नाही? आपण जे चार्ली चॅप्लिन पाहिलं की दीर्घकाळ घेतल्यानंतर न्यूट्रिशनचा फायदा होतो. ज्या महिन्याने मागच्या महिन्यामध्ये न्यूट्रिशन घेतल्या त्यांनी या महिन्यामध्ये सुद्धा घेणारच आहेत. या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला बिल करायचं. आणि माझा परत एक प्रश्न, जसं माझ्या वडिलाला अटॅक येऊन गेलेला आहे, तर जवळपास 6 महिने झाले, मार्च मध्ये आला होता. तर त्या हॉस्पिटल मधल्या ज्या गोळ्या चालू आहेत त्या कंटिन्यू दर महिन्याला, तर त्या जर कमी करून आपलं गामा चालू ठेवलं तर? नाही नाही, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आपल्याला कंटिन्यू कराव्या लागतील. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय आपण त्यामध्ये काही कटोती करू शकत नाहीत आणि करूही नाही. डॉक्टरांच्या परवानगीनं आपण त्यामध्ये बदल करू शकतो. आणि त्यांना अटॅक येऊन गेलाय तर कुठली नवीन गोष्ट सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा
डॉक्टरांना विचारूनच सुरू करा. जीवनशैली मधला बदल असेल किंवा आहारातला बदल असेल किंवा कुठल्या टॅबलेट असतील, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय करायचं नाही. मी सर डॉक्टरांना विचारलं होतं गामाबद्दल. कारण मी असं ऐकलेलं आहे की गामानं आपल्या शरीरात जे ब्लॉकेज असतात, जे नसा असतात, जे गामामध्ये ओरिजिनलचा घटक आहे, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या नसा नेहमी अशा मोकळ्या राहतात, म्हणजे ब्लॉकेजची शक्यता कमी असते. तर मग अटॅकचं कारण म्हणजे ब्लॉकेज झाल्यानंतरच अटॅक येतो ना. हो. तर गामा जर दिलं तर त्या नसा सतत मोकळ्या राहतील, तर ब्लॉकेजचा प्रॉब्लेम येणार. हे आपलं IQ माहिती झाली, आपल्या बुद्धीच्या स्तरावरची माहिती झाली, परंतु डॉक्टरांनी जे हार्ट स्पेशालिस्ट असतात त्यांचा त्यामधला दीर्घ अनुभव असतो. ते दररोज खूप पेशंट हाताळतात. त्यामुळं एकदा हृदयरोग झाल्यानंतर आपण हृदयरोगाच्या अगोदर काही प्रयोग करू शकतो, परंतु हृदयरोग झाल्यानंतर आपल्या डॉक्टरांचं ऐकावं लागेल. डॉक्टरांचंच ऐकून काही बदल करायचा असेल, तुम्हाला वाटलं मला हा बदल करायचा, महिन्या 2 महिन्या आपण त्याची भेट घ्यायला जातात ना, पैसे देतो आहे की नाही, ओपीडीची फीस भरून देत ना, तर पूर्ण शंका समाधान झाल्याशिवाय त्या कॅबिनच्या बाहेर निघायचंच नाही. काय प्रश्न असतील त्यांना त्यांच्या परवानगीनेच बदल करायचे, डॉक्टरांच्या परवानगीनेच बदल करायचे. आहारामधले असतो, औषधामधले असतील, कुठले असो, हे डॉक्टरांच्या परवानगीने बदल करायचे. बदल करू शकतात परंतु त्यांच्या परवानगीने, त्यांची परवानगी घ्यायची आणि नंतर बदल करायचे. मला जी बोला. रेणूजी बोला. सर त्यांच्या डोळ्याच्या पण नसा ब्लॉकेज आहे, डोळ्यांना पण त्यांना खूप कमी दिसते. तर त्यांना व्ह्यू तुम्ही देऊ शकता, व्ह्यू देऊ शकता. व्ह्यू पण देऊ शकता. रेणूजी बोला. जय अर्चन सर. सर मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही थोडं ते 15 पीस हे दाखवलेलं आपल्याला सर्टिफिकेट सिम्बॉल वगैरे मिळणार आहे, ते सिम्बॉल आपल्याला मिळतं, पण जे तुम्ही आता हे सिम्बॉल लावलेलं आहे ते केव्हा मिळतं सर? मी हे का हा फक्त ट्रेनर्सला दिलाय ताई. ट्रेनर झाला की हा सिम्बॉल जे न्यूट्रिशन मेंटॉर हे आम्हाला दिला होता. त्यामुळं ते मिळण्यासाठी ना फक्त आपल्याला ट्रेनर व्हावं लागतं. ट्रेनर झालं की मिळून जातो. अच्छा ठीक आहे सर. आणि तुम्ही त्याने आम्हाला खूप उशिरा 10 वर्ष काम केल्यानंतर दिला ताई. ते त्याने काही लवकर दिला नाही. हा बोला सर. आवाज येते सर? हो येतोय बोला. सर मला विचारायचं होतं, जर व्ह्यू टॅबलेट घेत आहे मी, त्याच्यासोबत DHA घेणं आवश्यक आहे का? म्हणजे डोळ्याचा माझा पॉवरही वाढत आहे, चष्मेचा, आणि खाजवतात माझे डोळे. तर न्यूट्रीचार्ज व्ह्यू घेताय, सोबत न्यूट्रीचार्ज DHA पण घेताय. आवश्यक आहे. हो, DHA घेतल्याने काय होतं, DHA आपल्या मेंदू जे आपले नर्व जे असतात, जे आपल्या डोळ्यापासून ऑप्टिक नर्व म्हणतात त्याला, हे मेंदू जातात, तर त्याची त्या परत बिल्ड अप करण्यासाठी मदत करतात DHA. पुन्हा एक विचारायचं होतं सर, म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यांचा आवाज गेलाय, म्हणजे बोलत नाही, बाकी सगळं बरोबर आहे, म्हणजे अटॅक आला असेल पॅरालिसिसचा, बाकीचं सगळं चालणं फिरणं जेवण खाणं. ENT वाल्याला दाखवा. ENT वाले जे असतात ना डॉक्टर, ENT वाल्याला दाखवा. त्यांच्या स्वर यंत्रामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर ENT चे डॉक्टर तुम्हाला चांगली मदत त्यामध्ये करू शकतील. अच्छा, आपल्या DHA ने काय नाही होणार का? नाही ENT वाल्या डॉक्टरांना आपल्याला दाखवा लागेल. अच्छा ठीक. थँक्यू सर. स्मिताताई म्हणतात की युरिक ऍसिड मुळे गाऊटचा प्रॉब्लेम आहे, प्रोटीन देता येत नाही. तर त्यांना आपण जरी त्यांना प्रोटीन देता येत नसेल, पण शुगर 350 असेल, तुम्ही न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट आहेत, त्या टॅबलेट उपाशी पोटी. स्मिताजी तुम्हाला अनम्यूट होता येईल का? हो सर. तर किती व्यक्ती, त्यांचं वय काय आहे? 52 आहे सर. 52 आहे. तर आपल्याला आपल्याकडे न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट आहेत. न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट आपण सकाळी उपाशी पोटी घ्यायची, ज्याने त्यांची जी आहे शुगर लेवल कमी व्हायला मदत होईल, ते व्यवस्थित मेंटेन होण्यासाठी मदत होईल.
काय करायचं सर त्यांचं? काय म्हणले? युरिक ऍसिडचा जो प्रॉब्लेम आहे त्यांच्या ब्लड मध्ये तयार होतो. युरिक ऍसिड न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि तुम्ही गामा ओरिजिनल सुद्धा देऊ शकता, ज्याने तुम्हाला त्यामध्ये मदत मिळेल. ओके सर. गामा वेज ओमेगा चालू केलंय आता 8 दिवस झाले. हा, गामा सुद्धा सुरू करा. हो सर, चालेल. ओके. आणि त्यांना डिफरंट न्यूट्रिशन ग्लायसेम टॅबलेट दिले ना, फ्रूट आपण न्यूट्रिशन ग्लायसेम प्रोडक्ट, परंतु न्यूट्रिशन ग्लायसेम टॅबलेट आपण देऊ शकतो. ओके सर, ओके. थँक्यू. मित्रांनो, आणखीन जर सायंकाळपर्यंत मला जर भेटी जर मिळाल्या तर सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सप्टेंबर महिन्याच्या ज्या होत्या अॅनिव्हर्सरीला मिळणारे फायदे त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा सुरू आहेत. जे तुमच्या टीम मधले मेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये करू शकले नाहीत, तुम्हाला विविध कारण सांगितले की पैसे नव्हते, प्रोडक्ट नव्हते, पीयूसी ला आम्ही मार्क सुद्धा बिलच झाले नाही, मी त्यांनी माझा फोनच घेतला, असे ज्यांनी ज्यांनी जे जे कारण सांगितले होते त्या सगळ्याला फोन करा आणि त्यांना म्हणा ते सगळे फायदे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू आहेत, ते तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यासाठी सायंकाळच्या मीटिंगला त्यांना घेऊन या, आपण परत त्यांना सांगूया. तोपर्यंत थांबतो, सायंकाळी परत भेटूया. तुमच्या सगळ्यांनी तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त रहा, परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. JRCM मेरा चार्ज, थँक्यू व्हेरी मच.